में पड़ा। काबिल सुर कर दिया, बिगड़े अल्फाजों को मेरे काबिल सुर कर दिया, कुछ न थी पहचान मेरी मुझे मशहूर कर दिया। कोण ओळखत होतं रे मला? एका घरी जन्माला आली, गरीब कुटुंबामध्ये 18-20 वर्ष झाले, वयात आली, लग्न झालं, लेकर झाले, आज मी गायक नसती तर माझी जान पहचान असती का, ओळख असते का? आज निशा धुंगडेच्या नावाने, निशाच्या कामाने लोक ओळखतात। नावानी काम नाही, कामाने आपली ओळख पडली पाहिजे। ताकद लावून गाणे म्हणतो, बेबीच्या देठापासून ऑर्केस्ट्रा नाही, हा बहुत ताकदीने गाणं म्हणा लागते। बाबासाहेब सांगा ऐऱ्या गैऱ्याची गोष्ट नाही दादा, बाबासाहेब ऐक नाही ऐऱ्या गैऱ्याची गोष्ट नाही। मर्दासारखेच लोक लागतात ऐकायला, आणि मर्दाच्या जातीचेच पाहिजे गायला। याचं त्याचं काम आहे का? आंडू पांडू गिरी डांडू गाय नाही सकता। आणि मी तर म्हणतो म्हणून दादा, मैंने तो ये प्रण लिया अभी कि मेरे समाज में जितने दलाल भरे गायक पैदा हुए हैं जो लाखों रुपए लेके मेरे समाज को लूट रहे हैं, तुम्ही सतर्क राहा सगळे जण। आम्ही गरीब गायक, आम्ही समाजाचे गायक, पोट तिडकीने तुमच्या पुढे गातो, तुम्ही आम्हाला सांगता गरिबी, आम्ही तुम्हाला सांगतो। पण आजही माझ्या समाजामध्ये लाखो रुपये घेणारे डीजेवर नाचणारे गायक येतात आणि समाजाला लुटून घेऊन जातात। त्यांच्यापासून सतर्क राहायचं, कारण कोणी आपल्या घरातून पैसा लावत नाही, समाजाचा 1-1 रुपया पै जमा करतात आणि गायकाला बुक करतात। असे जोड्यानं मारा भरलेले लाखो रुपये किंमत सांगली की कायचे घेतो म्हणा, आणि घेतलं एका गायक संघ तर माई बहुत पंगा झाला दुर्गमध्ये, मुस्लिम समाजाचा आहे। मला अभिमान आहे की मॉमेडन समाजाचा माणूस बाबासाहेब सांगू राहिला झाला, मला अभिमान आहे। मी जाती धर्म कधीच पाळत नाही, माणूस हा एक धर्म आहे, मला बुद्धांनी सांगितलं। पण तू माझ्या समाजाची लूट करतो, लाखो रुपये घेऊन जातो, पण त्या दिवशी बाबासाहेब तुला सांगता आलं पाहिजे ना, जोड्यानं मारतो म्हणून लुटायचं नाही माझ्या समाजाला। माझा समाज बहुत प्रामाणिक है। आणि कि बिगड़े अल्फाजों को मेरे काबिल सुर कर दिया, कुछ न थी पहचान मेरी अबे मुझे मशहूर कर दिया। देखो कलम भीम की ऐसे जादूगर है सराटे के घमंडियों के भी गुरूर को चकनाचूर कर दिया, चकनाचूर कर दिया। आणि म्हणजे हे लोक बोलताय आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही ते केलं, तुम्ही काहीही केलं नाही, काहीही केलं नाही। फुकटचा भोबाटा करू नका। म्हणजे आता तर भंतीजी आहेत का नाही, भंतीजीने मला सांगलं, भंतीजी चहा पेताना भंतीजीने विषय घेतला, मी या गावचा आजूबाजूचा हाव म्हणे, आमच्या गावात म्हणे गाणे म्हणण्याचीच प्रथा बंद केली लोकांना मागच्या वर्षापासून। बाबासाहेबांसारखा विद्वान माणूस म्हणते माझे 10 भाषण तर प्रबोधनकाराचं एक गाणं सायंटिफिकली आपल्या मेंदूवर परिणाम करतो। संगीतमय वातावरणातून जे प्रबोधन करतात त्यांची तब्येत खुश राहायची साहेब। आणि ज्या गावात गाणं पण झालं त्या लोकांचं काय, त्याच्या समोर मनोवादी गाणे गाणी नाका, कारण प्रबोधन बंद झालं। किती खाऊन सट झाले, थट्ट झाले, तुम्ही उपाशी कोणी नाही राहिलं। प्रबोधनाची आज आचार विचाराची देवाणघेवाण होणं जरुरी आहे, पण भाषण द्यायला जर कोणी आला तर पब्लिक थांबत नाही। पण संगीतमय वातावरणातून म्हणून दादासारखे माझ्यासारखे लोक आले तर लोक वेळातून वेळ काढून येतात, संगीतमय वातावरणातून प्रभावी प्रबोधन ऐकून घरी जातात आणि 4 लोकांना सांगतात, आणि मग त्या लोकांना काय होणार नाही।
जरासी धूळ मी आहे नदी नाली परिओढ्यातली झुळझुळ मी आहे लवे लवची कहोनी लवाडा मी जरी मला छातीला चाचसाठी उद्याचा सूड मी आहे उद्याचा सूड मी आहे कसे अरे जातीची माझ्या मोठ्या पदावर कारण आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला सवलती पाहिजे आम्हाला सगळं काही पाहिजे पण आम्हाला सांगतानाही लाज वाटते की आम्ही जवळून आले असे लोक मी स्वतः पाहिले जे क्लास 1 क्लास 2 ऑफिसर असतात ते जे बी घ्यायला असतात आणि म्हणून मग अशासाठी काय म्हणायचं आहे अरे जातीचे माझ्या मोठ्या पदावर क्योंकि कि कितना नवाज तुझे वो कायनात नहीं मेरी कि कितना नवाज तुझे वो कायनात नहीं मेरी तारीफ कितनी करूं उतनी बात नहीं मेरी कि कितना नवाज तुझे वो कायनात नहीं मेरी तारीफ कितनी करूं इतनी बात नहीं मेरी रेंगते कीड़ों को इंसान बनाया भीमने सराटे तेरा नाम तक लेने की औकात नहीं मेरी तेरा नाम तक लेने की औकात नहीं मेरी आणि मग ज्यांची औकात नाही त्यांच्यासाठी काय म्हणायचं आहे जे स्वतःला फक्त दाखवतात मी भीमचा बंदा पण कामात मात्र थंडा अशांना काय म्हणायचं आहे अरे जातीचे माझ्या मोठ्या पदावर अरे जातीचे माझ्या मोठ्या पदावर लय सांगतोस गर्वाने सांगतात ना गर्वाने आम्ही जय भीमवाले आहोत आम्ही हे आहोत आम्ही टमके आहोत आम्ही ढमके आहोत पण कामात मात्र शून्य पोस्टर हिरो राहिले आहे माझ्या समाजात फक्त चळवळीसाठी काही योगदान आहे का त्यांचं आणि म्हणून काय म्हणतं बघा अरे जातीचे माझ्या मोठ्या पदावर लय सांगतोस गर्वाने मग चळवळीसाठी भीमाच्या काय केलं भीमाच्या काय केलं ते सर्वांना जोरदार आणि म्हणून काय म्हणते की डाक वर्ण व्यवस्था का अभी होना जरूरी है, डाक वर्ण व्यवस्था का अभी होना जरूरी है। अरे कुछ मर्तबा पाना तो कुछ मर्तबा खोना जरूरी है। डाक वर्ण व्यवस्था का अभी होना जरूरी है, कुछ मर्तबा पाना तो कुछ मर्तबा खोना जरूरी है। देना
या लेखीकडून 200 रुपये आलेले आहेत धम्मदान. जोरदार टाळ्या या चिमुकलीसाठी. आणि कोणीही या धम्म परिषदेतून आता शेवटच्या टप्प्यात उठून जाऊ नका, कारण तुम्हाला रमाई ऐकून जायची आहे सगळ्यांना. कृपा करून जास्त वेळ घेणार नाही, पण कोणी उठून जाऊ नका. भीमाच्या काय केलं गाड़ी मिली साड़ी मिली माड़ी मिली भारी. गाड़ी मिली साड़ी मिली माड़ी मिली भारी. नाश्ते में खाते हैं टोस्ट और खारी. गाड़ी मिली साड़ी मिली माड़ी मिली भारी. अरे नाश्ते में खाते हैं टोस्ट और खारी. चिकन मटन फ्राई अभी बिरयानी की बारी. रंग राजा कहीं अहिरे गहरे के नहीं रे, ये तो पूरी मेहरबानी भीमराव की है सारी. आधीच्या काळामध्ये आम्ही गरीब होतो रे, पण चळवळ श्रीमंत होतो. आता आम्ही श्रीमंत झालो आणि चळवळ गरीब झाली, कारण लोकांना ऐशोआरामाची जिंदगी भेटली आणि महाग आला. आम्हाला आमंत्रण पाहिजे, निमंत्रण पाहिजे, आम्हाला मान सन्मान पाहिजे, तेव्हाच आम्ही जातो. ना आता आम्ही जात नाही दादा. मला नाही बोलावलं म्हणते, मोठा अध्यक्ष झाला धम्म परिषद घेऊन राहिला म्हणते, कालचा शंभर पोरगा मला विचारलं नाही म्हणते, मी खाली जाऊ. म्हणजे मी पण आहे लोकांमध्ये. तशा लोकांना काय म्हणायचं आहे की बड़ी मुश्किलों से खत्म किया मनुवाद राज को. बड़ी मुश्किलों से खत्म किया मनुवादी राज को. दबा रहे कुछ लोग यहाँ परिवर्तन की आवाज को. एहसान भिंजी के सिर्फ कहने वालों पाटिल, एहसान सिर्फ भिंजी के कहने वालों पाटिल. बदले में क्या दिया तुमने अपने ही समाज को. आली आणि त्या कार्यकर्त्याचं काय म्हणणं आहे, नुसतं नावाला भीमाचं रक्त, नुसतं नावाला भीमाचं रक्त, खरे आहेत बाबासाहेबांच्या नावावर आणि चळवळीच्या नावावर फोटो भरणाऱ्याच्या दलाल भावे मी स्वतः कितीतरी पाहिले. आणि रुक्माबाई बेचारे का हर मोबाइल, भले ही हर घर में मोबाइल, भले ही हर मोबाइल में सिम है, भले ही हर मोबाइल में सिम है, भले ही व्यायाम करने हमें जिम है, अरे भले ही हिमालय में सराटे हिम है, तो ब्रेकिंग न्यूज तो सिर्फ मेरे भीम है. इलेक्शनच्या टायमावर दिसतात, बाकी वेळ दिसत नाही. मी माझ्या समाजाचा लीडर हाव, नेता हो, अंका हो, डंका हो, टंका हो. पुढे आला की असे त्याच्या बुडावर आता मारा का नाही असे म्हणणारे दलाल भरवे समाजाची बोली लावतात. समाजात दाखवतात की आम्ही सगळे समान आहोत. आमच्या गावाची बोली लावणारे असे समाजातले दलाल भरवे बाहेर जाऊन आमच्या समाजाची बोली लावतात. आमचा समाज इतका आहे भाऊ, इतके लागतात, बोली लागते. आणि आपण आपला म्हणून त्याच्या माग जातो. आणि म्हणून बाप भीमराव
पैदा चंचला काही बकवास बोलतात साल्याली नाही का कपडे बदलून एवढा समाज मारतो आहे कोंडुसल्यावर नेलेलं होते. हा त्याला वाटते रील स्टार हुरायलो भाडव्याने इतकं मारलं समाजाने इतकं मारलं बाबासाहेबाचं नाव घेता मला अक्कल नाही आहे तुम्ही रील करता करा बाबासाहेबाचं नाव घेणारा प्रत्येक माणूस मोठा झाला रे पण लायकी पाहून घ्या कपडे नाही काढू दे इतके मारते समाजाचे लोक इतके मारते आणि म्हणून त्यांना हा म्हणायचं आहे जगात भीमराव गाजतोय कारण आता तर बिझनेस झाला बाबासाहेबाच्या नावावर म्हणजे ज्या बाईने बाबासाहेब रोमाई माहित नाही ते बी लुगडे घालून रोमाईबाईच्या रील करतात आमच्या गाण्यावर आमचे रील आमच्यावर लाखो रुपये कमवून राहिले लोक आम्ही इथंच गमवून राहिलो भुकून राहिलो त्यांनी ते बिचारे आयुष्य गमवलं आपलं माय काय होते का नाही का ते तर काही खरं नाही आहे त्या माणसासारखं दिलदारच आणि आमच्या नावावर आमच्या गाण्यावर लाखो करोडो लोक कमवून राहिले रील करून राहिले रील भीमराव आंबेडकर नाव घेतले की त्याला माहित आहे हे एकच ब्रँड आहे गाणं माणूस मोठं होतं बरोबर आहे सगळं मोठं माहित आहे ना तुम्हाला म्हणजे सारा जग हे पब्लिक म्हणलं तरी बी तो फेमस होऊन जाते बाकी काय म्हणा लागते का आणि म्हणून भीमराव जगात गाजतोय भीमराव जगात जागा संविधानाची महिलांसाठी स्पेशली अरे जागा संविधानाची जर मनुस्मृती घे लोकशाहीच्या जागी हुकुमशाही झाड तुमच्या गळ्यात मडकये सत्यानाश होईल तुमचा सत्यानाश आज संविधानाच्या हाती असून बलात्कार होऊ राहिले 3 वर्षाचं लेकरू रे 3 वर्षाचं लेकरू ज्याले काका मामा बाप समजत नाही फक्त आई बाबा आणि आजी याच्या व्यतिरिक्त कोणतं नातं समजत नाही अशा लहानशा लेकरावर तुम्ही बलात्कार करता राजा जर संविधान 8 दिवसासाठी बदललं तर तुमचं ना माझं काय होईल साहेब तुमचं ना Yeah.
अत्याचार होतील आणि मग अरे सत्यानाश होईल तुमचा थोडं समजून घ्या अरे दिवसा ढवळ्या गरीबावर अत्याचार थोडं कमी करा फक्त आवाज आया बहिणीवरती बलात्कार होती थोडाच कर बाबा साहेब भी नाही ये पीछे का थोड़ा सा शुरू कर दो सर